नमस्कार मित्रांनो, चला तर आज शेवटचं लेक्चर युट्यूबला असणार आहे, बरोबर का? तर मित्रांनो एक लक्षात घ्या, आज शेवटचं लेक्चरच तुमचं ओके चांगलं व्हायला पाहिजे म्हणून मी आणि तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे म्हणून मी आज थोडं आपलं मागचेच प्रकरण रिपीट करतोय. आलं लक्षात? मागचेच प्रकरण. मग मागचे प्रकरण काय होतं आपलं? आकृत्या मोजणे. काय होतं बाळांनो? आकृत्या मोजणे. तर बाळांनो आपण काल आकृत्या मोजणीमध्ये काय काय शिकलो? त्रिकोण कसे मोजायचे, बरोबर का? आणि चौकोन कसे मोजायचे या गोष्टी आपण शिकलो. आज आपण शिकणार आहोत चौरस मोजा. काय मोजा? चौरस मोजा. तर बाळांनो एक सांगा मला, काल बघितलं आपण चौकोन मोजा, बरोबर का? चौरस आणि चौकोन, काय म्हटलं मी? चौरस आणि चौकोन यांच्या आकृत्या सारख्या असतात. कशा असतात? सारख्या असतात. हा लक्षात ठेवा. पण फॉर्म्युला वेगळा असतो. काय फॉर्म्युला वेगळा असतो? तर कसं सर? एक उदाहरण सोडून सांगा आम्हाला. चला मग ठीक आहे, इकडे लक्ष द्या. बघा करायचं काय बाळांनो, जसं काल आपण या आकृतीमध्ये अंक टाकत होतो, बरोबर का? संख्या टाकत होतो, तसं जिथं टाकायचंय. मग सर स्टार्टिंग इथून, बरोबर 1 2 3 आणि 4. शेवटचा आकडा कुठपर्यंत गेला? 4 पर्यंत सर गेला. कुठपर्यंत? 4 पर्यंत. तर बाळांनो तसं जिथं खाली पण घ्या. इथं काय येईल? 2, इथं 3, इथं 4. ओके. आता या आकृतीमध्ये संख्या टाकल्या गेल्या, बरोबर का? पुढं करायचं काय सर? तर बाळांनो एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला चौरस हेडलाईन विचारली, काय चौरस मोजा, तर करायचं काय? ही संख्या आणि ही संख्या या दोघांचा काय करायची? पहिले जोडी लावून घ्या. चला ठीक आहे. बघा ही शेवटची संख्या आणि ही शेवटची संख्या, या संख्यांची काय लावायची सर? जोडी. काय लावायची बाळांनो? जोडी. मग कोणाकोणाची जोडी लावली आपण? 4 आणि शेवटच्या संख्येची 4. इथं बाळांनो कोणाकोणाची सर? 3 आणि 3. त्यानंतर बाळांनो 2 आणि 2. ओके, यांची आपण जोडी लावली. आता करायचं काय? ज्या संख्या आपण जोड्या लावलेल्या आहेत त्यांचा कंपल्सरी गुणाकार करायचा. काय करायचा? गुणाकार. जसं सर ही 4 आणि या 4 ना, म्हणजे 4 गुणिला 4, बरोबर का? इकडं 3 वरती 3, मग इकडं 3 गुणिला 3. ओके. पुढं 2 गुणिला 2, 2 गुणिला 2, बरोबर का? आता व्यवस्थित लक्षात घ्या बाळांनो. काय? ज्या संख्येच्या जोड्या लावल्या होत्या त्या सर्व आपण गुणाकार मध्ये ठेवल्या, बरोबर का? मग यांचे गुणाकार करून टाका. 4 चौक सर 16, 3 त्रिक सर 9, 2 गुणिला 2 बाळांनो सर 4. यांची सर्वांची करतो आपण काय? बेरीज बाळांनो. बेरीज ना. ओके. 16, 9 आणि 4 ची करा बेरीज. 16 9 सर 25, 25 आणि 4 सर 29. 29 झालं बाळांनो. ओके. आता करायचं काय? यांच्या गुणाकार करून यांची सर्वांची बेरीज करून 29 आली. आता कोण एकटा पडला बरं? एकटा ते एकच पडला सर. कोण पडला? 1 हा 1 पडला. तर हा 1 बाळांनो याच्यामध्ये प्लस करून टाका. हा 1 पडला आहे ना, म्हणून 29 आणि 1 किती झाले? 30. म्हणजे या आकृतीमध्ये किती चौरस आहेत सर? 30 चौरस आहेत. किती चौरस आहेत? 30. ओके, व्यवस्थित लक्षात आलं? व्हेरी गुड. इकडं 2 नंबरची सॉल्व्ह करू आपण. हा चला, इथं काय येईल सर? 1, इथं 2, बरोबर का? आणि इथं 3, बरोबर सर 3. पुढं बाळांनो आता इथं घ्यायचा 2, इथं बाळांनो 3 आणि इथं 4, बरोबर का? व्यवस्थित आलं लक्षात? सर आलं. आता बाळांनो आपण काय करतो? या लाईनचे शेवटचा अंक आणि या लाईनचे शेवटचा अंक यांची काय लावतो आपण? जोडी लावतो. मग 4 आणि 3 यांची जोडी 4 गुणिला 3. त्यानंतर बाळांनो कोणाकोणाची जोडी लागेल सर? 3 आणि 2, 3 आणि 2. मग राहिला कोण? 2 आणि 1 राहिलाय ना, तो नंतर विचार करू आपण त्यांचा. चला पहिले याच्या गुणाकार. 3 चौक सर 12, 3 दुने सर 6. यांची बेरीज 12 आणि 6 किती झाले बाळांनो सर? 18. 18 आले बाळांनो. आता एक लक्षात घ्या, 18 आले ना. आता मग सर यांच्यामध्ये 2 जण राहिलेत, बरोबर का? 1 आणि 2 राहिला. तर बाळांनो जर 2 उरत असतील, 2 जण उरत असतील, तर करायचं काय? तेव्हा सर्वात मोठा अंक घ्यायचा. काय घ्यायचा? सर्वात मोठा अंक. मग मला एक सांगा, या 1 आणि 2 मध्ये मोठा अंक कोण आहे तर? 2 आहे. मग हा 2 काय करू आपण बाळांनो? प्लस. चला 18 आणि 2 किती झाले बाळांनो सर? 20. म्हणजे या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? 20 चौरस आहेत.
व्यवस्थित समजलं? चला लिहून घ्यायचं फटाफट, स्टॉप करून व्हिडिओ. आणखी एक उदाहरण सांगतो, ते बघून घ्या व्यवस्थित बाळांनो. हा लास्ट उदाहरण. बरोबर, ही काढली का? ही आकृती मी काढली. काय मोजायची आपल्याला? चौरस. ओके, चला आपलं सर इथं 1 2 3 4 आणि 5 सर, बरोबर का? खाली 2 3 आणि 4, बरोबर का? आता करतो काय वाढत आपण? इकडचे शेवटचा अंक आणि इकडचे शेवटचा अंक दोघांची काय करतो सर? जोडी लावतो. त्यानंतर इकडून शेवटी आणि इकडून शेवटी यांची जोडी लावतो. इकडून शेवटी आणि इकडून शेवटी यांची पण जोडी लावतो. जोडी कोणाकोणाची लागली सर? 4 आणि हा 5ची, म्हणजे दोघांच्या गुणाकार मध्ये ठेवतो ना आपण. 4 गुणिले 5. इकडं 3 आणि 4, 3 आणि 4. इकडं 2 आणि 3, 2 आणि 3. ओके बाळांनो, कारण की यांची जोडी तर लागत नाही ना, मग सोडून द्या. चला गुणाकार. 4 पंचे सर 20, 3 चौक सर 12 आणि 3 दुने सर 6, बरोबर का? या सर्वांचे गुणाकार 20 12 आणि 6 आला. सर्वांची काय करतो आपण सर? बेरीज करतो. चला बेरीज करा. हा 0 म्हणजे 2 आणि 6 किती झाले? 8. 2 आणि 1 3, म्हणजे किती चौरस झाले? 38. पण सर उत्तर अपूर्ण आहे. कारण की का आपण काय करतो की हे जे उरलेले आहेत, हा 1 आणि 2 उरले ना, याच्यात सर्वात मोठा अंक काय आहे सर? 2 आहे. मग हा 2 38 मध्ये काय करतो आपण? प्लस करतो. 38 आणि 2 40. म्हणजे या आकृतीमध्ये किती चौरस आहेत बाळांनो? 40 चौरस आहे. व्यवस्थित आलं लक्षात? चला व्हिडिओ थांबवून हे लिहून घ्यायचंय. हा तर बाळांनो, शेवटचे 2 आकृत्या पण बघतोय, बरोबर? आजचे टॉपिक आपलं फिनिश होणार आहे आणि आजचे लेक्चर पण आपले थांबणार आहेत 2 दिवस. ओके, चला इकडे लक्ष द्या. बघा प्रश्न काय केलाय? त्रिकोण मोजा. काय मोजायचे आहेत आपल्याला? त्रिकोण मोजायचे आहेत. मग सर या आकृत्यांमध्ये त्रिकोण कसं मोजायचं? व्यवस्थित लक्ष द्या, बरोबर सांगतो. बघा बाळांनो, करायचं काय? पहिली आकृती ही आहे ना, मग काय करायचं? जसं आपण प्रत्येक आकृत्यांमध्ये अंक टाकतोय, संख्या टाकतोय, तसंच इथं पण आहे. काय? इथं 1 टाका, इथं 2 टाका, इथं 3 टाका आणि इथं 4 टाका, बरोबर का? 4 पर्यंत अंक केला सर. त्यानंतर आपण सर्वांची करतो काय बाळांनो? सर्वांची बेरीज करतो सर. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, बरोबर का? 1 आणि 2 सर 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बाळांनो? 10 त्रिकोण आहेत. ओके, खालची आकृती बघा बाळांनो, ही अशी आहे आणि ही अशी आहे सरळ, बरोबर का? करायचं काय? काय नाही, सिंपल आहे. बघा याच्यामध्ये त्रिकोण मोजायचे आहेत ना. तर आता या आकृतीमध्ये आपण स्टार्टिंग इथून केली मधून, पण इथून कुठून करायची आहे? इथून करायची, बरोबर का? 1 इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 आणि इथं 6. आलं का लक्षात? ओके, इथून स्टार्टिंग करा. याच्यामध्ये इथून मधून करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. चला मग 1 2 3 4 5 6 सर्वांची करतो आपण बेरीज. ओके, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, बरोबर का? चला 1 आणि 2 सर 3, 3 आणि 3 सर 6, 6 आणि 4 सर 10, 10 आणि 5 सर 15, 15 आणि 6 सर 21. म्हणजे आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बाळांनो? 21 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 21 त्रिकोण. तर बाळांनो, आजचे लेक्चर आपलं पूर्ण कंप्लीट झालेले आहे त्रिकोण. ओके, आकृत्या मोजांचं. तर एक बाळांनो, तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. ती सूचना अशी आहे की आज 5 तारीख आहे, बरोबर? लेक्चर आपले जपलेले आहेत. उद्या तुमची 10 एप्रिलला एक्झाम होणार आहे. किती एप्रिलला? 10 एप्रिलला एक्झाम होते. मग बाळांनो, आता जेवढे तुमच्याकडे दिवस आहेत, वरचे 5 दिवस आहेत, बरोबर? एक्झामच्या दिवस धरून, तर वरचे 4 दिवस तुम्हाला हे जो आपले जेवढं सिलेबस झालेलं आहे, जेवढं शिकवलंय मी, तेवढं सर्व युट्यूबला पुन्हा लेक्चर बघून ते रिव्हिजन करायचं आहे. ओके, आणि 10 तारखेला आपला पेपर होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, 10 तारखेला आपल्या 2 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. 2 शिफ्टमध्ये म्हणजे कसं? एक 10 वाजता होणार आहे आणि एक 12 वाजता पेपर होणार आहे, बरोबर? पेपर 1 तासाची माहिती तुम्हाला सर्वांना. बाळांनो, सर मग आता 2 शिफ्ट आहेत, एक 10ची आणि एक 12ची. मग मला तुम्ही कसं बोलवणार?
तर बाळांनो, आम्ही तुम्हाला 8 तारखेला फोन लावू, 8 किंवा 9 तारखेला. आज फोन लावल्यावर आम्ही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ की तुमचा पेपर किती वाजता आहे, 11 वाजता आहे का 12 वाजता आहे किंवा 10 वाजता आहे. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यावर तुम्ही तो टाइम आणि सोबत पॅड आणि पेन आणा. ओके, चला. तर आज आपण इथं थांबणार आहोत. ओके, लेक्चर सर्व संपलेले आहेत, आपले सिलेबस संपलेला आहे. आणि बाळांनो, पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. चला, बाय.